आशा सासूला म्हणाली, आई आज मी पनीर बनवले होते, पण तुम्ही तर मला सकाळची उरलेली भाजी खायला दिलीत. किचनच्या एका कोपऱ्यात उभ्या असलेल्या आशेच्या आवाजात तक्रार नव्हती, फक्त थोडं आश्चर्य होतं. किचनमध्ये गॅसवर कढई ठेवली होती आणि त्यात काहीतरी गरम व्हायला ठेवलं होतं. तिची सासू मालतीताई चपाती बनवत होती. त्या सुनेकडे न बघता म्हणाल्या, आशा, सकाळी तू बनवलेली पनीरची भाजी संपली आहे. सगळ्यांची जेवणं झाली आहेत. तुझ्यासाठी काहीच शिल्लक राहिलं नाही. सासूचे बोलणे ऐकून आशाने मोठा श्वास घेतला आणि मग म्हणाली, सगळ्यांनी म्हणजे कुणी कुणी आई? तिची सासू चपाती करत म्हणाली, अगं घरातली सगळे होते. मी, तुझे सासरे, नितीन, तुझा दीर अमित आणि ननंद पूनम. सगळ्यांना खूप आवडली. तू बनवलेली भाजी सगळ्यांनी बोटं चाटून खाल्ली. आता तू घरी उशिरा आलीस, मग आता मी तरी काय करणार? सासूचे बोलणे ऐकून आशा हळू आवाजात म्हणाली, आई, मला उशीर यासाठी झाला कारण मी नितीनचे कपडे तयार करत होते. तुम्हीच तर बोलला होता की नितीनच्या ऑफिसचे सगळे वेळेवर तयार करत जा. किचनमध्ये थोडा वेळ शांतता पसरली. घरात बाहेर हसण्याचा, टीव्हीचा आवाज येत होता. तिचे सासरे बाहेरून आवाज देत म्हणाले, सुनबाई, चहा तयार झाला का? जरा बातम्या बघ, लाईट बिल वाढून येणार आहेत. त्यांचं बोलणे ऐकून आशा म्हणाली, हो हो, आत्ता बनवते बाबा. असं म्हणत तिने गॅसवर चहा बनवायला ठेवला आणि मनातल्या मनात विचार करायला लागली की या घरात एवढे लोक आहेत आणि मी फक्त हो हो आत्ता बनवते आणि घरातल्या कामापुरतीच मर्यादित राहिली आहे. रोज सकाळी तिच्या घरात नुसता गोंधळ सुरू असायचा. तिच्या नंदेची कॉलेजला जायची गडबड, तिचा धीर सकाळी सकाळी मोठ्याने फोनवर गाणे ऐकत असायचा, सासूची देवपूजा चालू असायची आणि सासरे पेपर वाचत बसलेले असायचे. नितीन म्हणजे आशाचा नवरा एका प्रायव्हेट कंपनीत काम करत होता. वेळेचा खूप पक्का होता, पण घरातल्या गोष्टीपासून जरा लांबच राहत असायचा. काही सांगायला गेले की प्रत्येक वेळी त्याचं एकच उत्तर तयार असायचं की ऑफिसमधले काम खूप थकवणारे असतं, त्यामुळे घरातल्या गोष्टीत मला घेत जाऊ नका. जेव्हा आशा लग्न करून सासरी आली होती तेव्हा पहिले काही दिवस खूप छान आनंदात गेले. तिची सासू तिची प्रशंसा करत असायची, ननंद तिच्याशी येऊन गप्पा मारायची, नवरा तिची मनापासून काळजी घेत असायचा. पण नंतर हळूहळू घरातली कामं आणि जबाबदाऱ्यांचे ओझे तिच्या खांद्यावर वाढायला लागले आणि तिची प्रशंसा, नवऱ्याची काळजी हळूहळू कमी होत गेली. त्या दिवशी घरातले सगळे एकत्र जेवायला बसले होते. तिची सासू सगळ्यांना जेवायला वाढत होती. सकाळचे उरलेले पनीर सगळ्यांच्या ताटात वाढले होते. ते बघून आशा विचार करत होती की सकाळची भाजी उरली होती, मग आई माझ्याशी खोटं बोलल्या होत्या. अमित म्हणाला, वहिनी, आज पनीर खूप छान बनवलं होतंस. मी 2 वेळा खाल्लं. मला खूप आवडलं. त्याचे बोलणे ऐकून आशा हसली आणि म्हणाली, बरं झालं, सगळ्यांना आवडली. तिची सासू लगेच म्हणाली, हो हो, तू तर छान बनवतेस, पण जेवण जरा कमी बनवतेस. आपलं घर मोठं आहे, घरात खाणारी सगळी मोठी आहेत, त्यामुळे जरा जास्तच बनवायला पाहिजे ना. सासूचे बोलणे ऐकून आशा हळू आवाजात म्हणाली, आई, जेवढं तुम्ही बनवायला सांगितलं होतं तेवढंच मी बनवलं होतं आणि तुम्हीच तर बोलत असता कमी बनवत जा. जास्त बनवले की अन्नाचे नासधूस होते, वाया जाते. सुनेचं बोलणं ऐकून तिची सासू म्हणाली, अगं मी तर अशीच बोलले होते. आता तू काय माझी प्रत्येक गोष्ट मान्य करणार आहेस का? असं म्हणत त्यांनी विषय बदलला आणि तिच्या धाकट्या मुलाला अमितला म्हणाल्या, अरे अमित, 2 दिवसांनी तुझा इंटरव्ह्यू आहे ना, जाऊन त्याची तयारी कर. दुसऱ्या दिवशी रविवार होता. घरात गोंधळ सुरू होता. घरात सगळे आपापली कामं करत होते. नितीन तेवढा गाढ झोपला होता. आशाने विचार केला, आज नवऱ्याच्या आवडीचे पॅटीस बनवावीत. असा विचार करत ती किचनमध्ये गेली. बघितलं तर तिची सासू अगोदरच तिथे उभी होती. आशा म्हणाली, आई, तुम्ही बाजूला व्हा, मी बनवते. तशी तिची सासू म्हणाली, असू दे, तू राहू दे. रोज तूच बनवत असतेस, आज मी बनवते. आशा तिथून बाहेर आली आणि तिच्या दुसऱ्या कामाला लागली. थोड्या वेळात किचनमधून छान वास आला, पण तो पॅटीसचा नव्हता, तर तो कांद्यांच्या भज्यांचा आणि कढीचा होता. आशा किचनमध्ये आली आणि म्हणाली, पण आई, नितीनला पॅटीस खूप आवडतात ना. तिची सासू म्हणाली, अगं हो,
पण पूनमला आज कढी खायची होती म्हणून तीच बनवत आहे. सगळी तीच खातील ना. आशा हसली आणि म्हणाली, सगळ्यांना म्हणजे? नितीन पण? तिची सासू म्हणाली, अगं हो, सगळ्यांना सारखंच बनवणार आहे ना. घरात वेगवेगळे जेवण कोण बनवते? नितीन झोपेतून उठून डोळे चोळत किचनमध्ये आला आणि म्हणाला, अरे वा, आज कढी बनवली आहेस का? चला, खूप छान झालं. नवऱ्याचं बोलणं ऐकून आशा म्हणाली, अहो, पण तुम्हाला पॅटीस आवडतात ना? नितीन म्हणाला, हो, पण असू दे, काहीच हरकत नाही. जे आईनं बनवलं आहे तेच खाऊया. नितीन सगळं आवरून दुपारच्या वेळी जेवायला बाहेर आला. आशाने त्याला ताट केलं आणि स्वतः पण ताट घेऊन जेवायला बसली. पण प्रत्येक घासासोबत तिला एक प्रश्न पडत होता, की घरातल्या प्रत्येक गोष्टीत माझा हिस्सा सगळ्यात शेवटी का येत असतो? त्या दिवशी संध्याकाळी बाजूला पूजा होती, त्यामुळे तिचे सासू सासरे आणि नणंद तिकडे गेले होते. ते जेवण करूनच परत घरी येणार होते. अमित बाहेर मित्रांच्या सोबत फिरायला गेला होता. घरात फक्त आशा आणि नितीन दोघेच होते. नितीन म्हणाला, आशा, चल आज आपण बाहेरून काहीतरी ऑर्डर करू, म्हणजे तुला पण आज आराम करायला मिळेल. नवऱ्याचं बोलणं ऐकून आशा हसली आणि म्हणाली, अरे वा, तुम्ही आज बाहेरून ऑर्डर करायचं बोलत आहात? काय काय मागवायचं? तिला विचारात पडलेली बघून नितीन हसून म्हणाला, पनीर आणि रोटी मागवायची का? आशा म्हणाली, तुमच्या अजून पण ती गोष्ट लक्षात आहे का? नितीन म्हणाला, का लक्षात राहणार नाही? आशा म्हणाली, मी त्या दिवशी स्वतः बनवलं होतं, पण मला त्याची चव पण घ्यायला मिळाली नाही. तिचं बोलणं ऐकून नितीन हसला आणि म्हणाला, अरे, यापुढे बनवल्या सगळ्यात अगोदर तूच खात जा. नवऱ्याचं बोलणं ऐकून तिने मान खाली घातली. यापुढे सगळं बदललेलं असेल. दुसऱ्या दिवशी आशाने तिच्या दिवसाची सुरुवात जरा वेगळ्या पद्धतीने सुरू केली. आज तिने विचार केला की जे काही करायचं ते मनापासून करायचं, पण आता शांत बसून सगळं सहन करायचं नाही. सकाळचे 8 वाजले होते. तिचे सासरे हॉलमध्ये बसून पेपर वाचत होते. पूनम कॉलेजला जायला तयार होत होती आणि अमित त्याचा लॅपटॉप शोधत होता. किचनमधून छान वास येत होता. आज काहीतरी वेगळं शिजत होतं. तिची सासू किचनमध्ये आली आणि म्हणाली, आशा, आज काय बनवत आहेस? आशा म्हणाली, आई, आज नाश्त्यामध्ये शिरा आणि फ्रूट ज्यूस बनवला आहे आणि यांच्या टिफिनमध्ये छान मेथीचे पराठे बनवत आहे. तिचं बोलणं ऐकून तिच्या सासूने डोळे मोठे केले आणि म्हणाली, एवढं सगळं करायची काय गरज आहे? फक्त पराठेच बनवायचे होते. वेगळा शिरा आणि फ्रूट ज्यूस बनवायची काय गरज होती? आशा हसली आणि म्हणाली, पण आई, ताईंना डायटिंग करायचं आहे ना. त्या म्हणाल्या होत्या, त्यांना फळं हवी आहेत. त्यामुळे मी विचार केला सगळ्यांसाठीच बनवावं. तिच्या सासूला जरा आश्चर्य वाटलं. त्या म्हणाल्या, ठीक आहे, सगळ्यांची काळजी घेत आहेस. नितीन जेव्हा ऑफिसला निघाला तेव्हा आशा त्याच्या हातात टिफिन देत म्हणाली, अहो, आज टिफिनमध्ये तुमच्या आवडीचे मेथी पराठे दिले आहेत. नितीन हसला. आशा म्हणाली, आणि हो, आज मी सगळ्यात अगोदर खाऊन घेणार आहे. बायकोचं बोलणं ऐकून नितीन हसला आणि म्हणाला, छान, आज तुझ्या बोलण्यात दम आहे. असं म्हणत तो ऑफिसला निघून गेला. आशा म्हणाली, आता अगोदर स्वतःचा विचार करायलाच हवा. दुपारच्या वेळी तिच्या सासूची किटी पार्टी होती. घरात गोंधळ चालू होता. टेबलवर नाश्त्याचे वेगवेगळे पदार्थ ठेवले होते. ज्यूस ठेवला होता. आशा सगळं सांभाळत होती. तिच्या सासूच्या मैत्रिणी आल्या आणि सगळ्या गप्पा मारत बसल्या होत्या. त्यांची एक मैत्रीण म्हणाली, अगं मालती, तुझी सून तर खूप समजूतदार वाटत आहे. सगळं किती छान सांभाळलं आहे. हे ऐकून मालतीताई म्हणाल्या, हो, आत्ता थोडं थोडं शिकायला लागले आहे. तेवढ्यात आशा चहा घेऊन बाहेर आली आणि म्हणाली, आई, तुम्ही तर फक्त सजावट करायला शिकवली होती. जसं तुम्ही सांगितलं होतं अगदी सगळं तसंच केलं आहे. हे ऐकून मालतीताई हसल्या आणि म्हणाल्या, हो, चांगलं केलंस. त्यांची किटी पार्टी छान पार पडली. पण त्या दिवशीची गोष्ट सगळ्यांच्या मनात तशीच राहिली. मालतीताईंची मैत्रीण पुष्पा जाता जाता म्हणाली, मालती, तुझी सून खूप मोकळ्या स्वभावाची आहे. तुझं घर आता खूप भरल्यासारखं आनंदी वाटत असतं. मालतीताई हसून उत्तर देत म्हणाल्या, हो, आत्ता तिने सगळ्यांच्या मध्ये मिसळायला सुरुवात केली आहे.
संध्याकाळी सगळे लोक जेव्हा एकत्र बसले होते तेव्हा तिचे सासरे म्हणाले, उद्या सोसायटीमध्ये दिवाळीची मीटिंग आहे, सगळ्यांना जायचं आहे. यावेळी आपल्या घरातल्या लाईटिंगचे काम आपल्या सुनबाईकडे सोपूया, ती छान सांभाळून घेईल. तिची सासू काहीतरी बोलणार होती तेवढ्यात तिचे सासरे म्हणाले, हे बघ मालती, आता घरातल्या छोट्या छोट्या गोष्टीत सुनबाईची मतं घ्यायला हवीत. आज हे लग्नानंतर पहिल्यांदा झालं होतं की घरात कोणीतरी मोकळ्या मनाने आशाची प्रशंसा केली होती. सासऱ्यांचं बोलणं ऐकून आशा हसून म्हणाली, धन्यवाद बाबा, तुम्ही माझ्यावर विश्वास दाखवला. तुम्ही मला दिलेलं काम मी पूर्ण मन लावून पार पाडेन आणि आपल्या घराला सगळ्यात छान सजवण्याचा प्रयत्न करेन. अमित म्हणाला, वहिनी, मी पण तुला या कामात मदत करेन. मी घराच्या लाईटिंगचे काम सांभाळून घेईन. तिची नणंद पूनम म्हणाली, वहिनी, मी दारातली रांगोळी काढेन. आज सगळे घरी एक टीम झाले होते, सगळे एकत्र आले होते. मालतीताई हे सगळं बघत शांत बसल्या होत्या, पण त्यांना पण मनातून आनंद होत होता. दुसऱ्या दिवसापासून सगळे कामाला लागले. आशा आणि पूनम बाजारात जाऊन दिवाळीच्या सामानाची खरेदी करून आल्या. लाईटिंग, रांगोळी, दिवाळीच्या फराळासाठी लागणारे सामान घेऊन आल्या होत्या. मालतीताईंनी घरात फराळ करायला सुरुवात केली. संध्याकाळ होईपर्यंत घर छान सजवून तयार झाले होते. शेजारच्या निकम काकू घरी आल्या आणि म्हणाल्या, अगं मालती, तुझं घर तर सगळ्यात छान सुंदर दिसत आहे. हे ऐकून मालतीताई खूप गर्वाने म्हणाल्या, हो, यावर्षी सगळं माझ्या सुनेने सांभाळून घेतलं आहे. सगळी जबाबदारी तिने घेतली आहे. हे बोलत असताना आज त्यांच्या चेहऱ्यावर खरा आनंद होता. आज कुठलाही टोमणा किंवा तुलना नव्हती. त्या दिवशी सगळ्यांनी एकत्र मिळून जेवण केले. आज परत घरात पनीर बनवले होते, पण यावेळी आशाने सगळ्यांना स्वतः वाढले आणि स्वतः पण सगळ्यांच्या सोबत जेवायला बसले. जेवताना तिचे सासरे म्हणाले, आशा, तू तर आज कमालच केलीस. पूनम पण म्हणाली, बहिणी, तू जे काही बनवते असतेस ना, त्याची चवच काहीतरी वेगळी छान असते. तिचा धीर अमित पण म्हणाला, कारण वहिनी सगळं मनापासून आणि प्रेमाने बनवते. तिची सासू सगळं शांत बसून ऐकत होती आणि नंतर म्हणाल्या, हे छान आहे की तू सगळ्यांची काळजी घेतेस. मी विचार करत होते की तू जास्त बोलत नाहीस, पण आता माझ्या लक्षात आलं आहे की तू योग्य वेळी आणि बरोबर बोलत असतेस. आशा हसून म्हणाली, आई, घरात आवाज नक्कीच गरजेचा असतो, पण गोड आणि प्रेमाचा. आणि आता तो आवाज मी पण देईन. हे ऐकून नितीन हळू आवाजात म्हणाला, आणि मी ऐकून घेईन. हे ऐकून सगळे हसायला लागले. दिवाळीचा सण आनंदात पार पडला. थंडीचे दिवस होते. किचनमधून चहाचा आणि चपातीचा वास सुटला होता. आशा चपाती बनवत होती. घरात आता पहिल्यासारखी शांती नव्हती, तर एक जिवंतपणा होता. प्रत्येकाजवळ काही ना काही बोलायला होतं. तिचे सासरे पेपर वाचत बसले होते. पूनम फोनवर साखरपुड्याची व्हिडिओ बघत होती, कारण तिचे लग्न ठरले होते आणि पुढच्या महिन्यात तिचा साखरपुडा होता. अमितने त्याचा इंटरव्ह्यू पूर्ण केला होता. नितीन आता घरातल्या गोष्टीत लक्ष घालायला सुरुवात केली होती. पूनमच्या लग्नाची घरात जोरदार तयारी सुरू होती. आशा लग्नाच्या सगळ्या कामात पुढे होती. लग्नाची खरेदी, पाहुण्यांची यादी, जेवणांची ऑर्डर, सगळं काही ती स्वतः पुढे होऊन करत होती. एक दिवस दुपारच्या वेळी घरातले सगळे लोक बाहेर गेले होते. मालतीताई आणि आशा दोघीच घरात होत्या. तिची सासू म्हणाली, आशा, तू सगळं काही एकटीनं छान सांभाळून घेतलं आहेस. मी तर विचार करत होते, माहीत नाही ही सगळी लग्नाची मोठी कामं कशी होणार आहेत. सासूचं बोलणं ऐकून आशा म्हणाली, आई, जेव्हा घर आपलं असतं तेव्हा काम ओझं वाटत नाही. हे ऐकून तिची सासू थोडा वेळ शांत बसली आणि नंतर म्हणाली, आशा, मला कधी कधी असं वाटतं की मी तुझ्यासोबत जरा जास्तच कठोर वागत होते. आशा हसून म्हणाली, आई, थोडा कठोरपणा प्रत्येक आईमध्ये असतो. त्यामुळे तर घर चालतं आणि घराला घर पण येतं. सुनेचं बोलणं ऐकून मालतीताईंचे डोळे भरून आले. त्या म्हणाल्या, आज पहिल्यांदा मला असं वाटत आहे की तू फक्त सून नाहीस, तर माझी मुलगी आहेस. आशाने प्रेमाने सासूचा हात पकडला आणि म्हणाली, आई, मुली कधी आईवर नाराज होत नाहीत.
पूनमच्या लग्नाच्या 15 दिवस आधी तिच्या वडिलांची तब्येत अचानक बिघडली. BP खूप वाढला होता. घरात सगळे खूप घाबरले होते. मालतीताई सारख्या डॉक्टरांना फोन करत होत्या. नितीन ऑफिसमधून घरी येईपर्यंत तिने सासऱ्यांना दवाखान्यात ॲडमिट केलं. आशाने सगळं काही सांभाळून घेतलं होतं. ती स्वतः डॉक्टरांना जाऊन भेटली, औषधं आणली आणि रात्रभर त्यांच्या जवळ राहिली. दुसऱ्या दिवशी सकाळी तिच्या सासऱ्याने तिला बघितले आणि म्हणाले, "सुनबाई, तू तर माझ्या घरची लक्ष्मी बनून आली आहेस." आशा म्हणाली, "बाबा, तुम्ही लवकर बरे व्हा." थोड्या वेळानंतर डॉक्टर आले आणि म्हणाले, "आता घाबरण्यासारखं काही नाही, सगळं ठीक आहे." त्या दिवशी त्यांना घरी सोडलं. घरात लग्नाचा गोंधळ सुरू झाला. घरात पाहुणे आले. घरात लाइटिंग लागली होती. दारात मांडव पडला होता. सगळं काही छान चालू होतं. लग्नाच्या दिवशी आशा छान तयार झाली होती. केसात गजरा घातला होता आणि चेहऱ्यावर एक आत्मविश्वास होता. प्रत्येकजण तिची प्रशंसा करत होता. मालतीताईंची मैत्रीण म्हणाली, "मालती, तुझी सून तर सगळ्यांवर भारी पडत आहे." मालतीताई गर्वाने हसून म्हणाल्या, "अगं, माझी सून आशा आहे ना, ती जे काही काम हातात घेते ते पूर्ण केल्याशिवाय राहत नाही." आम्ही सगळे धावपळ करत होता. नवऱ्याकडची मंडळी आली. लग्नाचे विधी छान आनंदात पार पडले. त्या सगळ्यात आशाच्या चेहऱ्यावरचे हसू चमकदार होते. नंदेच्या पाठवणीच्या वेळी मालतीताई आणि आशा खूप रडल्या. पूनमच्या लग्नानंतर घर खूप शांत झालं होतं. हळूहळू आनंदात दिवस पुढे गेले. भिंतींचे रंग फिके पडले होते, पण नात्यातले रंग अजूनच दाट झाले होते. अमितला नोकरी लागली होती. पूनमने एका गोंडस बाळाला जन्म दिला होता. तिचे सासरे रोज सकाळी फिरायला जात होते आणि मालतीताई आता प्रत्येक गोष्टी सुनेचा निर्णय तिचे मत घेत होत्या. एक दिवस शेजारच्या निकम काकू घरी आल्या आणि म्हणाल्या, "मालती, तुझी सून घरातल्या सगळ्यांची लाडकी बनली आहे. असं ऐकलं आहे की आता तीच सगळं सांभाळत असते." मालतीताई गर्वाने म्हणाल्या, "हो, कारण तिने फक्त नातीच घट्ट बनवली नाहीत, तर नात्यात प्रेम, आपलेपणा पण जागवला आहे." सासूचे प्रेमाचे बोलणे ऐकून आशाच्या डोळ्यात पाणी आले आणि चेहऱ्यावर हसू आलं, कारण आता तिला तिचा हक्क, प्रेम आणि इज्जत परत मिळाली होती.